मित्रांनो गुड मॉर्निंग. माझं नाव अमर कोळी. अमर कोळी कन्सल्टिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्यासोबत एक महत्त्वपूर्ण विषय गेल्या आठवड्याभरात जवळजवळ आता 1 महिना आपण सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रियालिटी, सेल्फ क्लॅरिटी ह्या विषयांवर आपण बोलत आहोत. सेल्फ अवेअरनेस हा जो प्रामुख्याने आपण जो घटक या विषयावर आपण वारंवार बोललेलो आहोत. सेल्फ अवेअरनेसचा वापर आपल्या रोजच्या जीवनात किंवा आपल्या जीवनात कसा वापर करावा याच्याविषयी आपण भरपूर चर्चा केलेली आहे. परंतु सेल्फ अवेअरनेसचा वापर आपल्या व्यवसायात कसा निर्माण होईल, आपल्या व्यवसायात त्याचा वापर कसा होईल आणि त्याची गरज काय असते ह्याविषयी आज मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. ओके, मला वाटते की हा जो एक संवाद आहे तो अतिशय प्रत्येक व्यावसायिकांसाठी, नोकरी करणाऱ्या नोकरीपेशा व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे सेल्फ अवेअरनेस मी थोडक्यात सांगितलं की स्वॉट एनालिसिस. ह्या आपण आपल्या स्ट्रेंथ, आपल्या स्वतःच्या आंतरिक शक्ती काय आहे, स्वतःची बलस्थाने काय आहेत, W दॅट इज वीकनेस, आपल्यामध्ये कमजोरी काय आहे, अपॉर्च्युनिटीज. आपण जो व्यवसाय करतो किंवा आपण जर स्वतः एक प्रोफेशनल असाल तर आपल्यासाठी अपॉर्च्युनिटीज काय आहेत, संधी काय आहेत, आपल्या व्यवसायासाठी संधी काय आहेत, आणि थ्रेट्स. आपण जो व्यवसाय करतोय, ओके, मग तो सोल प्रोप्रायटर असो, LLC फॉर्मॅटमध्ये असो, कोऑपरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये असो, प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असो, पब्लिक कंपनीमध्ये असो, तर थ्रेट्स काय आहेत ह्या सर्वांचं मूल्यांकन करणं म्हणजे सेल्फ अवेअरनेस. एक व्यवसायाविषयी या सर्वांचं मूल्यांकन करणं म्हणजे सेल्फ अवेअरनेस. एखादा प्रोडक्शन लाईनमध्ये आपण काम करतोय आणि आपल्या कंपनीचा, आपल्या व्यवसायाचा कोणता उत्पादन आहे किंवा कोणतं प्रोडक्शन आहे, कोणता प्रोडक्ट आहे पर्टिक्युलरली जो आपल्याला अत्याधिक नफा मिळवून देतो, आणि कोणते अशी प्रोडक्ट्स आहेत ज्या प्रोडक्ट्समुळे आपल्याला तोटा सहन करायला लागतो. ह्याचा एक व्यावसायिकांची ही जी निवड असते ती अतिशय महत्त्वाची असते. ह्याबद्दलची माहिती असते की माझा हा प्रोडक्ट आहे तो त्याचा बाजारामध्ये चांगला खप आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, जर मला ह्या प्रोडक्ट्सविषयी माहिती काय, मी या प्रोडक्ट्स माझा जो एकूण कस्टमर आहे त्या कोणत्या विभागात ह्या ह्या प्रॉडक्टसाठी जास्तीत जास्त खप होतो, जास्तीत जास्त चांगली अशी उचल आहे ह्या एखाद्या पर्टिक्युलर प्रॉडक्टसाठी. ही अवेअरनेस खूप महत्त्वाची असते. मी जसं सांगितलं की सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय, तर सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपल्या मस्तिष्कमध्ये, आपल्या मेंदू जसा हार्ड डिस्क असावं, CPU जसा हार्ड डिस्क असावा, ओके, किंवा रॅम असावं, रॅम आणि हार्ड डिस्कने मिळाल्यासारखं असावं ते. ओके, समस्यांविषयी मूलभूत माहिती घेणं, मग ते व्यावसायिक समस्या असो, व्यावसायिक समस्यांविषयी की माझ्या कोणत्या प्रोडक्शनसाठी, कोणत्या उत्पादनासाठी, कोणत्या प्रॉडक्टसाठी मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्यवसाय पोचतो, किंवा कोणत्या प्रॉडक्टसाठी माझ्या व्यवसायासाठी जास्तीत जास्त लोकांची पसंती आहे, आणि
त्या प्रॉडक्टविषयी अचानक आपल्या व्यवसायामध्ये काही काही समस्या निर्माण झाली, म्हणजे एक सेल कमी झालेला आहे मागच्या 2 महिन्यामागच्या मध्ये, मागच्या 3 महिन्यामध्ये. ही इत्यंभूत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. ओके. मग जर आपल्याला अशी काही ह्या पद्धतीची आपल्याला काही आपल्याला निरीक्षणं आढळलीत, आपल्या एखादा प्रॉडक्ट असतो ना आपला एक व्हायरल प्रॉडक्ट, आता एक शब्द आहे व्हायरल म्हणून शब्द आपण वापरतो, की याचा खप म्हणजे व्हायरल आहे, असा भयंकर असा खप होतो किंवा सेल होतो, लोकांचा चांगला प्रतिसाद. परंतु हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की असा जो प्रॉडक्ट आहे की त्याला अत्याधिक लोकांचा प्रतिसाद आहे, भयंकर मागणी आहे, तर अशा प्रॉडक्टविषयी आपल्या व्यवसायामध्ये एक इत्यंभूत माहिती ठेवणं, की कोणत्या एरियामध्ये आपल्या या प्रॉडक्टसाठी कोणत्या एरियामध्ये जास्तीत जास्त मागणी आहे आणि ती मागणी आणखी आपण ग्रो करू शकतो का, एक्सपॅन्ड करू शकतो का मी फक्त त्याच एरियामध्ये एक्सपॅन्ड करू शकतो की आणखी काही एरिया असेल. उदाहरणार्थ तुमचं नवी मुंबईमध्ये एक फॅक्टरी आहे आणि तुम्ही सपोज टू बी काही एक उदाहरणार्थ बॅट्स बनवण्याचा तुमचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, म्हणजे स्पोर्ट्स मटेरियल बनवण्याचं. आणि नवी मुंबईमध्ये पनवेल आणि पनवेल ते वाशिम हा जर एरिया आहे, तर या एरियामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त खप आहे किंवा तुमच्या प्रॉडक्ट्सला जास्तीत जास्त खप आहे, सेल आहे पनवेल ते वाशिममध्ये. मग त्या एरियामधील आणखी ह्या प्रॉडक्टविषयी, म्हणजे उदाहरणार्थ बॅट्सविषयी किंवा स्टम्प्सविषयी, क्रिकेटचे आपले बॅट्स असतात, स्टम्प्स असतात, याच्याविषयी जो सेल आहे तो आणखी वाढवण्यासाठी काय करता येईल, ही एक आपण हा एक अनुभव, हा एक आपण ही क्वेरी आहे, ही जर क्वेरी विचारली तर त्याच्याविषयी तुम्हाला सोल्युशन्स मिळतील. ही सेल्फ अवेअरनेस, याला म्हणतात सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेसचा आपल्या व्यवसायामध्ये वापर करणं, की हा माझा पर्टिक्युलर प्रॉडक्ट आहे, म्हणजे आमचं एक म्हणजे मी एक उदाहरण देतो की एक स्पोर्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. स्पोर्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये आपले बॅट्स बनवले जात आहेत किंवा फुटबॉल आहे, स्टम्प्स आहे, म्हणजे क्रिकेटचं पूर्ण किट आहे, ह्याचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग होतं या युनिटमध्ये. आणि ह्या स्पोर्ट्स कंपनीचे प्रोडक्शन लाईन आहे किंवा प्रॉडक्ट आहेत, त्यांना जास्तीत जास्त सेल हा पनवेल ते वाशिम ह्या एरियामध्ये आहे. नवी मुंबईमध्ये पनवेल ते वाशिम एरियामध्ये आहे. मात्र उरण साईडला, खोपोली साईडला, ह्या साईडला तिकडे जास्त खप नाही आहे. ह्यांना एक्सपांड करायचं आहे, यांचं प्रोडक्शन, यांना मार्केट ग्रो करायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी डायरेक्ट, मला वाटते की वाशी, म्हणजे जिकडे खोपोली पनवेलच्या पलीकडे, म्हणजे पनवेल, खोपोली ह्या साईडला न जाता, पेण ह्या साईडला, ह्या बाजूला न जाता, ह्या एरियामध्ये न जाता, जिकडे त्यांचा जास्तीत जास्त सेल आहे, त्या जिकडे ज्या एरियामध्ये, म्हणजे पनवेल ते वाशी एरियामध्ये चांगला सेल आहे, तिकडे आणखी काय एक्सपांड होतो का, तिकडे लोकांसोबत हे निरीक्षण लोकांच्या निदर्शनास आणणं गरजेचं आहे. लोकांशी त्यांनी आणखीन चांगला संवाद प्रस्थापित करणं गरजेचं आहे. लोकांना आणखी आवश्यक किंवा लोकांना उपयुक्त पडतील अशा काही योजना, स्कीम्स आणणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचा सेल वाढू शकतो. याला बोलतो सेल्फ अवेअरनेस. आपल्या प्रोडक्टविषयी जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि आपल्या स्वतःपर्यंत त्या प्रॉडक्टविषयी माहिती पोहोचवणं, ह्याला म्हणतात की आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये सेल्फ अवेअरनेसचा वापर करणं. आणि सेल्फ अवेअरनेस जेव्हा तुम्हाला हा विषय जेव्हा येतो, सेल्फ अवेअरनेस, त्याच्यासाठी अतिशय एक क्रिटिकल ॲनालिसिस, आपण क्वालिटी ॲनालिसिस एक टूल आहे,
क्वालिटी ॲनालिसिसचं एक टूल आहे स्वॉट ॲनालिसिस. काय? स्वॉट ॲनालिसिस. स्ट्रेंथ, एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर weakness, O for opportunities, and T for threats. SWOT analysis. काय? SWOT analysis. हे SWOT analysis अतिशय उपयुक्त आहे. सेल्फ अवेअरनेस, मग तीच इंडिव्हिज्युअल आपल्या स्वतःची सेल्फ अवेअरनेस आपल्याला जास्तीत जास्त आपल्या स्वतःविषयी माहिती करण्यासाठी ही SWOT analysis, strength, weaknesses, opportunities and threats. त्याच्या जोडीला कॉज अँड इफेक्ट्स आहेत, 5 whys आहेत. SWOT नंतर 5 SWOT analysis नंतर 5 whys. impeccable combination to arrive at innovative solution to your any query, any problem, any difficulty. थँक्यू बॉयज. थँक्यू मित्रांनो. मी अमर कोळी, अमर कोळी कन्सल्टिंगसाठी मी तुमच्या समवेत नवीन नवीन विषयांवर बोलत असतो. तर माझा सर्वात फेवरेट विषय सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रिॲलिटी. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं स्वतःचं मत हे अतिशय महत्त्वाचं, आणि त्या मतांवर नेहमी आपण त्याच्यावर नेहमीच आपण काय केलं पाहिजे की त्याच्यावर एक व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. मग आपण त्याच्यासाठी स्वॉट ॲनालिसिस, 5 whys ह्या टूल्सचा वापर केला पाहिजे. ओके. मग आपल्या आयुष्यात असणाऱ्या काही समस्या असतील, डिफिकल्टीज असतील, प्रॉब्लेम्स असतील, याच्यावर आपण चांगल्या प्रकारे त्यांना त्या समस्यांना तोंड देऊ शकतो. त्या समस्यांवर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण प्राप्त करू शकतो. धन्यवाद.